त्याचा आरोप कितपत योग्य आहे? कारण समाजामध्ये एक वेगळा मेसेज जाताना दिसतोय की सरकार त्यांना एंटरटेन करत नाही आणि विरोधक त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. जयेशवाणी, काय झालं, सर्वसामान्य लोकांना संसदीय प्रणालीतल्या अनेक गोष्टी माहित नसतात. संसदेमध्ये सकाळपासून विरोधकांकडे ही मागणी चालू आहे की आम्हाला याच्यावरती स्थगन प्रस्ताव पाहिजे, स्थगन प्रस्तावाअंतर्गत चर्चा पाहिजे. आता लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ते सातत्याने सांगतात की हो आम्ही चर्चा करायला तयार आहोत, तुम्ही चर्चा करा, चर्चा करा. चर्चा कुठल्या हेड खाली केली जाते यावरतीही अनेक गोष्टी अवलंबून असतात, कारण त्या चर्चेला महत्व असतं. आज जी लोक हे म्हणतायत की राहुल गांधी चर्चा करायला तयार नाहीयेत आणि संसदेतून निघून गेले, मी तर कालचं ते पण दृश्य बघितलं की विद्यार्थी येत आहेत म्हणून पंतप्रधान पळून गेलेत संसद सोडून. त्यांच्या गाड्यांचा ताफा आपण सगळ्यांनी टीव्हीवरती बघितला. तर हे काय या पद्धतीचं व्हॉट अबाउटरी करण्यात काही अर्थ नाहीये. आज राहुल गांधी छाती ठोकपणे पंतप्रधानांच्या घरासमोर गेले, पोलीस लावून त्यांना उठवावं लागलं, पण पंतप्रधान चर्चा करायला आले नाहीये. ते प्रेस कॉन्फरन्स घेत नव्हते, संसदेत चर्चा करायला तयार नाहीयेत. हे वास्तव आहे, हे कुणीही नाकारून चालणार नाही. एक गोष्ट सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून कुठला इश्यू झाला की केली जाते, काँग्रेसच्या राज्यात अमुक झालं, काँग्रेसच्या राज्यात तमुक झालं, तुमच्या काळात एवढे पेपर फुटले. याचा अर्थ आमच्या ग्रामीण भागातल्या मराठीमध्ये असा घेतला जातो की पहिल्यानी चमचाभर शेण खाल्लं म्हणून दुसऱ्याला घमेलाभर शेण खायचा अधिकार मिळतो का, हा प्रश्न माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या माणसाला पडतो. जर समजा पाठक सरांचं असं म्हणणं असेल की काँग्रेसनी चमचाभर खाल्लं म्हणून त्यांना घमेलाभर खायचा अधिकार मिळत असेल, तर मला त्यांच्या विषयी खूप सहानुभूती आहे की आपण असं करू नये, आपण असं वागू नये, आपण घमेलाभर खाऊ नये, कारण की काँग्रेसने ऑलरेडी तुमच्या दृष्टीने चमचाभर खाल्लेला आहे. तिसरा मुद्दा राजू वाघमारे सरांनी सातत्याने मांडला की हे आता येत आहेत. कदाचित त्यांनी टीव्ही बघितला नसेल, हल्ली कुठे बिझी असतील काही कार्यक्रमांमध्ये, किंवा वर्तमानपत्र वाचण्यात आलं नसेल. उद्धव ठाकरे महाराष्ट्रामधले पहिले नेते होते ज्यांनी अभिजित दिपकेंच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला. अरविंद सावंत साहेब तिथे जाऊन पहिल्यांदा भेटून आले, आज तिथे पुन्हा जाऊन संजय राऊत साहेब भेटून आले, उद्या उद्धव ठाकरे साहेब स्वतः, आदित्य ठाकरे स्वतः जाणार आहेत. यामधल्या काळामध्ये दादरचं आंदोलन असेल किंवा नागपूरचं आंदोलन असेल, शिवसेनेतर्फे ते आंदोलन घेण्यात आलं, कल्याणला घेण्यात आलं, डोंबिवलीला घेण्यात आलं, ठाण्यात घेण्यात आलं, वाशिमला घेण्यात आलं, वसईला घेण्यात आलं, अमरावतीला घेण्यात आलं, वर्ध्याला घेण्यात आलं. सगळीकडे शिवसेना पूर्ण ताकदीनिशी अभिजित दिपके सोबत उभी आहे. हे आम्ही म्हणत नाही, अभिजित दिपकेंनी स्वतः कॅमेऱ्यांसमोर सांगितलेलं आहे. ऐका ना, आता ऐकून घ्या, मी मध्ये बोललो का डॉक्टर साहेब? तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तुमच्या पक्षाचे 2 नंबरचे नेते डॉक्टर आहे. मला असं वाटतं डॉक्टरची परीक्षा देणाऱ्या लोकांविषयी तुम्हाला इतर कुणापेक्षा जास्त सहानुभूती असेल. तर आपण ऐकून घ्याल, मी तुमच्याच बाजूने बोलतोय. हे सरकार नालायक आहे, हे डॉक्टर होणाऱ्या लोकांशी, विद्यार्थ्यांशी बोलत नाही. हे मी तुमच्या वतीने सांगतोय, कारण की तुम्हाला बोलता येणार नाही, तुम्ही सरकार सोबत आहात. मी तुमच्या बाजूने बोलतोय. पण डॉक्टरांना तुमचा आरोप अमान्य आहे. डॉक्टर राजू वाघमारे, अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये केंद्र सरकारनं कोणती तातडीची पावलं उचलणं गरजेचं होतं? विशाल, फक्त माझा एक मुद्दा राहिलाय, माझा एक मुद्दा राहिलाय, थोडक्यात बोला. या लोकांनी एक फार सुंदर आर्ग्युमेंट केलं की चौकशी होण्याआधी आपण कारवाई कशी करायची. मग कनिमोळींचा राजीनामा मागताना कुठली चौकशी झाली होती किंवा कोण दोषी निघालं होतं? राजाचा राजीनामा मागताना कुठली चौकशी झाली होती आणि त्यात कोण आरोपी निघाला होता? तलमाडींचा राजीनामा मागताना कुठली चौकशी झाली होती आणि त्यामध्ये कोण आरोपी सिद्ध झालं? ते जाऊ द्या. आदर्शचे आरोप करताना कुठली चौकशी झाली होती? जी आज तुमच्या बरोबर आहे त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली? ज्यांच्यावरती तुम्ही सिंचन घोटाळ्याचे आरोप केले ते स्वर्गीय अजित दादा तुमच्या बरोबर होते, तुम्ही त्यांच्यावरती कुठली कारवाई केली? चक्की पिसिंग म्हणत. मुद्दा तो नाहीये, मुद्दा हा आहे, आम्ही गेलो की गेलो नाही, कुणी जाओ की जाऊ नये. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने जायला पाहिजे होतं आणि सरकार अपयशी आहे, सरकार नालायक आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही म्हणू तसं लोकांनी बोललं पाहिजे. जयेशजी, तुमचा मुद्दा आणि सचिनजींचा मुद्दा हाच आहे की सरकार यामध्ये कुठेतरी पुढाकार घेताना दिसून आलं नाही. भाजपची बाजू मांडण्यासाठी भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघही आपल्यासोबत आहे. अवधूतजी, मी आपल्याकडे येण्याआधी डॉक्टर राजू वाघमारे, अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये केंद्र सरकारनं कोणती तातडीची पावलं उचलणं आवश्यक होतं आणि ज्यामध्ये